मूर्तिजापूर तालुक्यातील जामठी, धामोरी, सैदापूर, राजनापूर तसेच परिसरातील इतर गावांना मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पावसाने परिसरातील शेतकऱ्यांच्या खरीप हंगामात पेरणी केलेल्या जमिनी पार खरडून गेल्या असून अतोनात ढगफुटीसारख्या पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाल्याचे चित्र दिसून येत आहे। नाल्याला प्रचंड प्रमाणात आलेल्या पुरामुळे नाल्यालगतच्या शेतजमिनी मोठ्या प्रमाणात खरडून गेल्या असल्याने या परिसरातील शेतकऱ्यांना दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा बियाण्याची पेरणी करावी लागली आहे। अशा आशयाची वृत्त वारंवार विदर्भ न्यूजने प्रसारित करून प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांनी मूर्तिजापूर तालुक्यातील कुरुम जिल्हा परिषद सर्कलमधील गावांना भेटी दिल्या असून राजनापूर येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नाल्याच्या पुरामुळे खरडून गेलेल्या नुकसानीची पाहणी केली। कवठा सोपीनाथ येथील पूरग्रस्तांच्या नुकसानीची पाहणी करून सैदापूर, अकोली, धामोरी, राजुरा, सरोदे या गावांच्या शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्यासोबत थेट बांधावर जाऊन नुकसानाची पाहणी केली आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सांत्वन करून शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याची हमी भरली। यावेळी शेतकऱ्यांना महामंडळाचे महाबीज बियाण्याची पेरणी केली असेल, जर का ते बियाणे खराब निघाले असेल अशा सर्व शेतकऱ्यांनी पंचायत समितीच्या कृषी विभागाला रीतसर अर्ज भरून द्यावे व त्याची प्रत माझ्याकडे द्यावी अशा सूचना आमदार अमोल मिटकरी यांनी यावेळी शेतकऱ्यांना कळविल्या असून बळीराजाला परिपूर्ण न्याय देण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे असेही त्यांनी यावेळी उपस्थितांना सांगितले। या प्रसंगी समाजसेवक रवी राठी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जगदीश मारोटकर, निलेश विल्लेकर, गजानन उंबरकर, महेंद्र बोळे आदींसह शेतकऱ्यांची उपस्थिती होती। पावसाच्या अतिवृष्टीमुळे किंवा ढगफुटीसारख्या प्रकारामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाल्याची बातमी काल आमच्या पक्षाचे श्री रवी राठी, रुपेशजी कदम, श्री देशमुख यांनी आम्हाला फोनद्वारे दिली आणि त्यांच्या या सूचनेनुसार मी विधान परिषदेचा सदस्य या नात्याने या ठिकाणी शेतकऱ्यांच्या भेटीला आलो। आज खिंडखिळी राजनापूर या गावात आलो असता अनेक शेतं वाहून गेलेली आहेत, काही ठिकाणी तर चौथ्यांदा पेरणीचं संकट आहे। शेतकऱ्यांचं सोयाबीनचं महाबीजचं बियाणं उगवल्या नसल्याच्या सुद्धा तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत। या संदर्भात उपविभागीय अधिकारी यांच्याशी फोनद्वारे संपर्क केला, त्यांनी सुद्धा परवा इथे येऊन सर्वे करण्याचं आश्वासन दिलेलं आहे। इथे तलाठी असतील, ग्रामसेवक असतील, मंडल अधिकारी असतील यांच्याशी आम्ही संपर्क करतोच आहोत। ते सुद्धा लवकरात लवकर इथं सर्वे करतील। शासकीय पातळीवर तात्काळ आणि अतिजलद कशी मदत या शेतकऱ्यांना देता येईल त्यासाठी आमचा प्रयत्न असेल। महाविकास आघाडीचं सरकार कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिलेलं आहे, म्हणून त्या सरकारचाच एक घटक या नात्याने आज या गावामध्ये खिंडखिळी राजनापूर असेल किंवा पळशी आपले हे कवठा सोपीनाथ असेल आणि पुढची आणखी काही 1-2 गावं आहेत त्या ठिकाणी पाहणीच्यासाठी आलेलं आहे। त्यानिमित्ताने एवढंच सांगितलं, शेतकऱ्यांच्या तक्रारीचा पाठपुरावा करून वाहून गेलेल्या शेतजमिनीचा रीतसर सर्वे करून शासन स्तरावर त्याचा लवकरात लवकर पाठपुरावा करत योग्य ती मदत लवकर या गावाला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी माझा सत्कार केला त्याबद्दल गावकऱ्यांचे सुद्धा आभार मानतो। परत जाताना सांगतो, महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहे, याची काळजी करण्याचे कारण आहे। धन्यवाद। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।